ಭಾಷಿಕ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಆಯೋಗದ ಆದೇಶವನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸಿ ಕನ್ನಡದೊಂದಿಗೆ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿಯೂ ಸರ್ಕಾರಿ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನು ನೀಡಬೇಕೆಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಪುಂಡ ಎಂಇಎಸ್ ಮುಖಂಡರು ಸೋಮವಾರ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. राज्याची निर्मिती झाल्यानंतर ह्या राज्याला आपली भाषा कन्नड म्हणून येते. आपली राज्याची भाषा असून देत, परंतु त्यांच्या राज्याची भाषा असताना इतर भाषांमध्ये ते डावला 1961 साली. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಬಹುಭಾಷಿಕ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರಿದ್ದಾರೆ. ಕನ್ನಡದ ಜೊತೆಗೆ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿಯೂ ಸರ್ಕಾರದ कागद पत्र ಕೊಡುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸಿದರು. मोर्चावर बंदी घातली, परंतु निवेदन द्यायचा तुमचा अधिकार आहे. त्याप्रमाणे त्यांनी अर्ध्या तासाने येऊन निवेदन घेतो म्हटले. तुम्हाला कल्पना आहे, गेले 2 महिने बेळगाव शहरामध्ये कन्नड प्राधिकरणाचे अध्यक्ष येऊन गेल्यापासून इथं इंग्रजी आणि मराठी पुसलं जाते आणि फक्त कन्नडी ठेवलं जाते. आम्ही अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर अधिकारी सांगतात की आम्हाला वर्ण आदेश आहे. मग आदेश काय आहे? कन्नडचा जास्तीत जास्त प्रसार करा, प्रचार करा, प्रसार करा. मराठीने असलेल्या इंग्रजी पुस्तकासाठी अजिबात नाही आहे. मग असं असताना तुम्ही कुठल्या 1956 पासून आम्ही सातत्यानं या भागामध्ये मराठी राज्य झाले आणि त्या दृष्टीनं आम्ही सातत्यानं आपली मागणी मांडत आहोत आणि हा भाग महाराष्ट्रात सामील करावा याच्यासाठी आंदोलन करतो. आणि बऱ्याच वर्षानंतर आंदोलनाला प्रचंड होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकार 2004 साली आपण हा जो मोर्चाचा घाट घातलेला आहे त्या ठिकाणी एकच सांगावंसं वाटतंय. आपला भाग बहुभाषिक मराठी भाग आहे आणि हा अन्यायानं कर्नाटक राज होत असताना त्या ठिकाणी डांबण्यात आला आणि त्यावेळेपासून आज तगायत आपण वेगवेगळ्या चळवळी करत आहोत. मात्र या ठिकाणी मोर्चाला सुद्धा बंदी घातली जाते, हे चुकीचं सूत्र चाललेलं आहे. आपण सर्वांनी विचार जर केला तर राज होत असताना आमची आवश्यकता यांना होती आणि आज अशी परिस्थिती होत असताना यांनी या मराठी माणसावर जो अन्याय केलेला आहे, मराठी भाषा संस्कृती सगळं नाश करायचं जे चालवलेलं आहे, याबद्दल आपण सर्वांनी या मोर्चाला जी उपस्थिती दाखवलात ती धन्य आहे. आणि म्हणून माझ्या सर्व मराठी बांधवांना कळकळीची विनंती करतो, आपण सर्वांनी एकजुटीनं आणि एक दिलानं या प्रश्नासाठी आपण जेवढी वर्ष या ठिकाणी वापस घेतलं. आज ह्या घटनेला 2003 काय म्हणून वापस घेतलं की थोडे तालुके फोडलेले आहेत, आम्ही त्यात मॉडिफिकेशन करतो, आम्ही ते पुन्हा स्टेटमेंट देतो असं ह्या सरकारचं म्हणणं होतं. परंतु दुर्दैव किती काय ह्या भारतातल्या स्वतंत्र नागरिकांना किती सतवायचं हे कर्नाटक सरकार पाहिजे. आज 2004 पासून आम्ही 2025 मध्ये आहोत. जवळजवळ 20 वर्ष लुटून गेलेली आहेत. हे कर्नाटक सरकार एक स्टेटमेंट इश्यू करत नाही, आमचे अधिकार ते देऊ शकत नसेल तर मला वाटतं हे कर्नाटक सरकार झोपेचं सोंग करायलंय त्या वास्तविक झोपले हे पडताळून पाहण्यासाठी आज आपण इथं जमलो आहोत आणि तेच आम्हाला त्यांना सांगून द्यायचंय. आज वास्तविक बघितलं तर 20 वर्ष लुटून गेलेली आहेत. आम्हाला नुसतं आमच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे हे कुटील कारस्थान, कुटील डावपेच हे करतायत. ಕನ್ನಡ ಅನುಷ್ಠಾನ ಸಮಿತಿಯ ಸಭೆಯ ಬಳಿಕ ಸ್ಥಳೀಯ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಆಯೋಗದ ಆದೇಶವನ್ನು ಮರೆತು ಕಾನೂನು ಬಾಹಿರವಾಗಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯವನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸಿದೆ. ಕಾನೂನು ಬಾಹಿರ ಆದೇಶ ಜಾರಿಗೊಳಿಸಿರುವ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರ ವಿರುದ್ಧ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಎಂಇಎಸ್ ಮುಖಂಡರಾದ ಮಾಲೋಜಿರಾವ್ ಅಷ್ಟೇಕರ್, ಶುಭಂ ಶೆಳಕೆ, ದೀಪಕ್ ದಳವಿ, ವಿಕಾಸ್ ಕಲ್ಗಡ್ಕಿ ಸೇರಿದಂತೆ ಇನ್ನಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವಿನೋದ್ ಕುಲ್ಕಾರ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.